पाण्याचं पाणी जर येत नसेल त्याला कोण जिम्मेदार आहे? आता परत तेच बिल आहे नळ दुरुस्ती. आता हे बघा, हे असं म्हणत नाही की असं बिल उचलता येत नाही, पण ते बिल उचललं तर ते काम झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? झालं पाहिजे की नाही? प्रश्नाची उत्तर झालं पाहिजे की नाही? हा, एक बिल आहे. आता हे बघा, 1,00,000 रुपये उचलले परत नळ दुरुस्ती, परत ₹1,00,000 उचलले परत नळ दुरुस्ती. आता किती कोणाच्या घरचे नळ झाले तुम्ही बघा जाऊन. परत नळ उचलले परत नळ दुरुस्तीसाठी. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काय, आमचं मी स्वतः ग्रामसेवकाला लेटर दिलेलं होतं. त्याला सांगितलं बाबा आबाची मशिनरी कुठे आहे करणार तुम्हाला बघायचं. मी स्वतः 6 महिने याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन केली, ठीक आहे, पण त्याच्यावर त्याला एकही रिप्लाय देता आला नाही. त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी इथं आल्या. त्याच्यानंतर परत 43,000चं बिल आहे, परत 43,000. त्याच्यासाठी काय आहे, आता इतर वस्ती आणि परत ते नळ कनेक्शन बसवणे. इतर वस्तीमध्ये कुठं नळ कनेक्शन बसवणे एकही नाही. आता सगळ्यात महत्वाचं सांगतो मी, इथे आपल्याकडे अनुसूचित जाती जमातीचा खूप गरीब प्रवर्ग आहे. सगळ्यांनी ऐका, इथं अनुसूचित जाती जमातीचा आपल्याकडे खूप मोठा प्रवर्ग आहे. त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे शेती नाहीये, उत्पन्नाचे साधन नाहीये. आता याच्यामध्ये समजा एसी समाज असेल किंवा मांग महार भोज असा समाज येतो, किंवा हे बाकीचं जे आहे ते का त्यांच्याकडे शेती वगैरे काय जास्त प्रॉपर्टी नसते. त्याच्यामुळे सरकार अनुसूचित जाती जमाती म्हणून निधी देत असतो. तो निधी आता इथं वैयक्तिक नावं पण आहेत वरती काही, आणि 91,000चा निधी परत उचललेला आहे. आता याच समाजाचा विकासच नाही झाला तर कोणाकडे जायचा? दुसरा परत आहे 43,000 रुपये अनुसूचित जाती जमाती, परत अजून 91,247 रुपये, परत 43,000 रुपये. आता असे बिल जर वाचत बसले ना मी, म्हणजे भरपूर आहे. एवढे बिल आहेत, एवढं म्हणजे याच्यामध्ये टोटल पाहिजे असेल तर झेरॉक्स मिळेल. टोटल याच्यामध्ये 2 कोटीच्या वरचा घोटाळा आहे. आता हा आमचा आरोप आहे. याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं काय मी ते पण सांगतो. यांनी घोटाळा झाला नाही याची शहानिशा करून ऑडिट करून जनतेसमोर ठेवावं. याच्यामध्ये जनतेला आरोप करण्याचा अधिकार आहे. जनता बोलणार, यांनी कोणी वैयक्तिक घेण्याची गरज नाही. मला तुम्हाला सुद्धा सांगतो मी सगळ्यांच्या समोर, वैयक्तिक आमचा काही तुमच्यावरती दोष नाही, ग्रामपंचायतीवरती आहे. का तर लोक सफर करतायत, आणि याच्यामध्ये जर तुमचाही जर दोष असला तर ग्रामसेवकाला बघा काय करता येते. काही बिल तुमच्याकडे तुम्ही वाचून पहा, याच्यावरती सगळं आहे. बरोबर आहे की नाही आहे? बरोबर आहे. तर याच्या पलीकडे जाऊन आता हे तर जाऊ, त्याच्यात अजून बिल आहेत, शाळाची बिल आहेत, खिचडीची बिल आहेत, रंगरंगोटीची बिल आहेत. 2दा शाळेची. आता तुम्ही म्हणाल की कोणी ह्याच्यामध्ये दुधाने भरलेलं नाही, हे मान्य करतो मी. चला, रेकॉर्डेड लाईन वरती करतो, मीडियाला जाणार आहे ते कोणी मान्य नाही. परंतु खाण्याच्या पद्धती असतात की नाही? असतात की नाही? राहतात ना. 90% करा, 10% का, पण त्याच्यामध्ये जिम्मेदारी आपली आहे. 200 रुपयाची मध्ये विकल्या गेले, त्याच्यामध्ये जाऊ द्या, 200 वेगळा आहे, पण बिल बघा अगोदर. 5 वर्षामध्ये इतर एवढा घोटाळा आहे. परत पहा बिल किती आहे, परत पहा. हे 2021-22 आहे 90,000. त्याच्यासाठी याच्यामध्ये तर नावच नाही लिहिलेलं आहे. 90,000, 1,75,000, 2012,000, 2,12,000, 99,000, 1,17,000, 2,00,000 परत 12,000, 80,000, 1,05,000, 58,000, 95,000, 99,000, 99,300, 1,09,000, 1,78,000, 80,000, 41,000, 16,500, 41,000, 1,43,000, 63,000, 5,750. आता हे बघा बिल किती उचलले. एटीएम सारखं वापर झालाय की नाही? ग्रामसेवक गेली 5 वर्षात, नाही बोलू ना, ग्रामसेवक 5 वर्षापासून मी स्वतः वैयक्तिक त्याचा फॉलोअप घेतोय. एक वेळेला सुद्धा सांगत नाहीये. त्याला म्हणलं की ग्रामसेवक कधी खोलेली बघितली तुम्ही? ग्रामपंचायत कधी बघितली तुम्ही? आता एक अजून एक सांगतो तुम्हाला, मी तर सगळेच मंडळी आहे 4-4, 5-5 हजार रुपये जन्म दाखल्याला घेतात. का घेतात? कधी विचारला प्रश्न?